WRIT याचा उच्चार काय करायचा? राईट असा उच्चार करायचा असतो. काय करायचं असतो? राईट. मग त्यामध्ये आरच्या आधी जेव्हा डब्ल्यू येतो ना तेव्हा डब्ल्यूचा उच्चारच केला जात नाही. कळलं ना? मग तिथे आपण कशाचा उच्चार करतो? आरचा करतो. मग तिथे उच्चार करताना ह्याचा WRIT राईट करायचा उच्चार. कशाचं? काय करायचं? राईट. आणि डब्ल्यू आहे तो तिथे लपूनच बसतो, दिसतो, पण तो बोलत नाही. मग याच्यासाठी मी तुम्हाला अजून काही उदाहरणं दाखवते. हा चल. मग अशी श्यामला प्रश्न पडला होता की WRITE बरोबर ना? WRITE आहे. मग ह्याचा उच्चार आम्ही राईटच का करतो? मग डब्ल्यू कुठे गेला? डब्ल्यूचा उच्चारच झाला नाही ना. मग आपण काही सायलेंट म्हणजे शिकताना आता आपण आहोत कितीला? तिसरीला. तिसरीला असताना आपण वाचायला शिकतोय. मग असं वाचायला शिकत असताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जसं मध्ये आता बघा, जसं श्यामला प्रश्न पडला, अरे या ठिकाणी डब्ल्यू आहे आणि आर आहे, मग डब्ल्यूचा उच्चारच नाही झाला. हा, डब्ल्यूचा उच्चार व करतो तो नाही झाला. मग अशा वेळेला काय करायचं? ह्या ठिकाणी ही ट्रिक्स आहे की त्याचा उच्चार म्हणजे हा डब्ल्यू आहे ना, हा डब्ल्यू आरच्या आधी आलाय बघा. सायलेंट डब्ल्यू बिफोर आर. आरच्या आधी जेव्हा डब्ल्यू येतो तेव्हा तो गप्प बसतो, तो बोलत नाही, त्याचा आवाज होणार नाही. डब्ल्यू आहे ना तो तिथे असतो स्पेलिंग मध्ये, पण तो आवाज करत नाही, तो बोलत नाही, तो गप्प बसलेला असतो. म्हणून त्याचा उच्चार आपण करणार नाही. स्पेलिंग मध्ये लिहायचं आहे, स्पेलिंग मध्ये लिहावंच लागणार, परंतु उच्चार करायचा नाही. आता बघा WRIT उच्चार काय करायचा? राईट. काय उच्चार करायचा? राईट. पुढचा शब्द बघा WRIST रिस्ट. WRIST रिस्ट. आपण रचा उच्चार करतोय ना, डब्ल्यू जरी असला तरी आपण उच्चार कशाचा केला? रचा. रिस्ट. काय म्हणायचं? रिस्ट. त्याच्या पुढे बघा WRONG रॉंग. WRONG रॉंग. त्यानंतर WRAP रॅप. रॅप म्हणजे गुंडाळून ठेवतो आपण. WRAP रॅप. त्याच्यानंतर पुढे शब्द बघा रॅप. ह्या मुलांना जरा माहिती बसूया. दिपू मागे बस, तू बेल खूप गडबडतो. रॅक. रॅक म्हणजे तुटलेलं, फुटलेलं असं. रॅकेड. आता इकडे लक्ष द्या, फक्त रिस्पॉन्स द्यायचा. मी बोलणार तर माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आहे, नाही तर तो व्हिडिओ व्यवस्थित होणार नाही. लोक बघणार ना मुलं किती रिस्पॉन्स देतात. हा, ते मी कट करणार. मुलं किती रिस्पॉन्स देतात ते पण आहे ना. आर्याला आता हे दिसतच नाही बसली तिकडून. कुठे बसायला पाहिजे? तिथे बसायला पाहिजे ना तू. आणि जे घुटून करतात त्यांनी जरा शांत बसा. हा, इकडे बघा सायलेंट डब्ल्यू बिफोर आर. आता आरच्या आधी आलेला डब्ल्यू हा कसा आहे? सायलेंट आहे, शांत आहे असा. फक्त बसलेला आहे तिथे, बोलत नाहीये. मग त्याचा आपण उच्चारच करायचा नाही, पण स्पेलिंग मध्ये त्याला लिहायचं आहे. स्पेलिंग मध्ये लिहिलं नाही तर स्पेलिंग चुकणार आहे. त्यामुळे वाचताना फक्त त्याला उच्चार करायचा नाही, लिहिताना लिहावं लागतं. मग WRIT राईट. WRIST रिस्ट. तुम्हाला माहितीये. WRONG रॉंग. WRAP रॅप. गोल 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 गुंडाळी करून ठेवतो. त्यानंतर WRECK रॅक. रॅक म्हणजे तुटलेलं, फुटलेलं असं. रॅकेड. हा एक प्रकार झाला. त्यानंतर अजूनही अशी बरीच अक्षरं असतात जी त्या स्पेलिंग मध्ये येतात परंतु ती बोलत नाही. म्हणजे आपण आधी सुरुवातीला शिकलो की आपल्याला ते वाचताना सोपं पडणार, म्हणजे आपण चुकीचे उच्चार करणार नाही. बरोबर ना? तिसरीच्या लेवलला आपल्याला आता वाचायला शिकायचं आहे. म्हणजे चुकीचे उच्चार न करता वाचणं महत्वाचं आहे. एकदा सगळं चुकत गेलं की सगळं पुढे चुकतच जातं. त्याच्यापेक्षा आपण आता हे समजून घेऊया. आता बघ, काही ठिकाणी जी असतो पण कोणाच्या आधी? एनच्या आधी. एनच्या आधी जर जी आला, सायलेंट जी बिफोर एन. दोन सायलेंट आहे इकडे. जी. जीचा उच्चार ग असतो, माहितीये तुम्हाला. पण प्रत्येक ठिकाणी आपण ग उच्चार करणार
नाही. मग तो न च्या आधी आला, एन च्या आधी जर जी आला तर त्याचा उच्चार करायचा नाही. मग काय करायचं उच्चार त्याचा बघा. कोणाचा उच्चार करावा लागणार आपल्याला. हा गप्प बसून राहणार. कोण गप्प बसून राहणार. जी गप्प बसून राहणार. मग तो कुठेही असू दे, फक्त तो एन च्या आधी आहे का बघायचं. एन च्या आधी आला तर तो काय करणार, गप्प बसून राहणार. फक्त मी आहे म्हणून सांगणार, पण प्रश्नांची उत्तर देणार नाही. तो बोलणार नाही. वर्गात असणार पण उत्तर देणार नाही. असे असतात ना काही जण, तसा आहे हा जी. मग एन च्या आधी जर जी आला तर तो उच्चार करायचा नाही. मग उच्चार काय करायचा. नोम. GNOME काय उच्चार करायचा. नोम. आता हा दुसरा शब्द बघा. SIGN साइन. तुम्हाला सांगितलं तर काय उच्चार करायला यायचा. SIGN. सायगन वगैरे असं काहीतरी म्हणाल तुम्ही. सायगन वगैरे, सिगण म्हणाल, सिग्न म्हणाल, सिग्न पण म्हणू शकतात. असं करायचा नाही. तर त्याचा उच्चार करायचा साइन. काय उच्चार करूया. साइन. साइन म्हणजे सही. मी साइन करतो, मी सही करतो. ओके. न पुढचा आहे शब्द न. चा उच्चार केलेला नाही. GNAW न म्हणजे कुरतडणे. कुरतडणे, उंदीर कुरतडतात वगैरे ना, कुरतडणे. त्याच्यानंतर फॉरेन. FOREIGN. इथे बघा जी कुठे आलाय. यांच्या आधीच आलाय जी ना. मग ह्याला आपण दो उच्चार करत नाही. तुम्ही म्हणतात ना फॉरेन, फॉरेनर, फॉरेनर. स्पेलिंग लिहायला सांगितलं, कसं लिहिणार तुम्ही स्पेलिंग. FORE आणि डायरेक्ट तुम्ही एन लिहून ठेवणार. मला माहितीये. तर त्याचं स्पेलिंग तुम्हाला सांगितलंय. स्पेलिंग कसं बनवायचं ते. मग तुम्ही काय लिहिणार. FORE आणि पुढे काय करणार तुम्ही एन लिहिणार, कारण फॉरेन लिहायचं आहे. तर त्याचं स्पेलिंग कसं करायला पाहिजे. FOREIGN. काय स्पेलिंग आहे. FOREIGN. परंतु जी चा उच्चार करायचा नाहीये. फॉरेन म्हणायचं फक्त. काय म्हणायचं. फॉरेन. फॉरेन यांच्या आधी आलाय. काय झालं. जी हा यांच्या आधी आलाय म्हणून त्याचा उच्चार करायचा नाही. इथे पण बघा. डिझाईन. डिझाईन. पुन्हा वाचा. पुन्हा वाचा. तू इकडे बस म्हणजे तुला दिसेल. कुठे नाही. जीच्या टायमाला जी बोललेलो. असं बोलला. चुकीचं बोललेला. DESIGN. अरे बोलायचंय. स्पेलिंगला बोलायचं, उच्चार करताना बोलायचं नाही. आता बोला. DESIGN. काय स्पेलिंग आहे. डिझाईन. उच्चार काय करायचा. डिझाईन. आलं लक्षात. आता इकडे नोम. आता तुम्ही म्हणाले नोम म्हणजे काय. नोम म्हणजे एक प्रकारचं म्हणजे काल्पनिक असा बुटका माणूस, दाढी मिशा असणारा, छोटासा युलासा असा कल्पना चित्र आहे. हा बुटका माणूस आहे. ठेंगू बुटका माणूस आहे. ठेंगू माणूस आहे. बुटका माणूस. त्याला काय म्हणतात. नोम. काय म्हणायचं. नोम. साईन म्हणजे सही तुम्हाला माहिती आहे. न म्हणजे कुरतडणे. फॉरेन म्हणजे पाश्चिमात्य. आणि डिझाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रकारच्या डिझाईन. साडीवरचं डिझाईन, चित्राचं डिझाईन, हे डिझाईन म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. मग आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं. जेव्हा एन च्या आधी जी येतो, जेव्हा एन च्या आधी जी येतो तेव्हा जीचा उच्चार करणार नाही. तर डायरेक्ट एन चाच उच्चार करायचा होय ना. फक्त एन चाच उच्चार करायचा आहे. मग हे फक्त फिक्स लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठे कुठे शब्द दिसणार आहेत असे. मग आता ते शब्द वाचताना हा उच्चार करायचा की नाही हे लक्षात येतं तुमच्या, कारण तुम्ही हे केलेलं आहे, लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे. तुम्हाला विषय माहित झालाय तो काय असतो उच्चारांचा. मग आता अजून एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे
आरच्या आधी डब्ल्यू आला तर डब्ल्यूचा उच्चार करायचा नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणार. आणि जसं काल अभ्यास केला होता तुम्ही, नवीन शब्द शोधून आणले, जसे अशा पद्धतीचे नवीन शब्द होमवर्कला लिहून आणायचे आहे. समजलं सगळ्यांना? हा, कुठले WR असणारे, WRI असं स्पेलिंग होणार किंवा WR त्याच्या पुढे काय असेल ते शब्द जेवढे भेटतील तेवढे. आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी Nच्या आधी G आहे. तर आज आपण काय शिकलो? सायलेंट लेटर ट्रिक्स